लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे बघा। आज एप्रिलचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। 11:20 हा मेसेज बघू शकताय तुम्ही। 1,500 रुपयांचा आलेला आहे। 3 मेला ICICI बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत। 11 वाजता पहिला टप्पा वाटप सुरू आहे। आता दुसरा टप्पा 3 वाजता वाटप सुरू झालेला आहे। पहिला टप्पा 11 वाजता वाटप झालेला आहे। तुम्ही मेसेज बघू शकताय। प्रूफ सहित तुम्हाला मी मेसेज दाखवलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी ज्या वाट बघत होत्या एप्रिल महिन्याची, त्यांचा तो हप्ता आता त्यांना मिळालेला आहे। कोणत्या बँकेत पैसे आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी काय नवीन मोठी घोषणा केलेली आहे, हे सगळं सांगणार आहे। आजपासून एप्रिलचा हप्ता 72 तास वाटप राहणार आहे। मी तुम्हाला सकाळीही बोललो होतो, कालही बोललो होतो। भरपूर लाडक्या बहिणींनी त्याच्यावरती बॅड कमेंट्स केल्या, परंतु तुम्हाला मी प्रत्येक वेळेस 100% माहिती खरीच सांगत असतो। ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो तेवढं माहिती घेऊनच व्हिडिओ बनवत असतो, लक्षात ठेवायचं। त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करायचं आणि पटापटा कमेंट करायचं आहे। कुणाला पैसे आलेले आहेत कमेंट्स करा, तुमचा जिल्हा, तुमचं नाव आणि तुम्हाला किती रुपये आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 1500 रुपये भेटलेला आहे। आता मेचा हप्ता त्यांना दुसऱ्या टप्प्यात लगेच मिळणार आहे, कारण मेच्या टप्प्याची जी अर्ज पडताळणी आहे ती झालेली आहे। एप्रिलच्या पाठोपाठ मेची सुद्धा लिस्ट तयार केली गेलेली आहे। त्या मेची सुद्धा लिस्ट अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे तुमची अवेलेबल आहे। तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणीला एप्रिलचा हप्ता आलेला आहे त्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँकेमध्ये मेचे सुद्धा हप्ते आज उद्यामध्ये पडणार, म्हणजे 3000 रुपये लाडक्या बहिणींना खात्यात येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आले नसतील त्यांना देखील येणार आहेत। आता तुम्ही मला कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे जिल्हे सांगतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुणे जिल्ह्यात आज पूर्ण जिल्ह्यात वाटप झालेलं आहे। पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये आज वाटप झालेलं आहे। मी तुम्हाला परत अजून एकदा मेसेज नीट दाखवतोय बघा। ICICI बँक अकाउंट आहे, हे एका लाडक्या बहिणींचं हे अकाउंट आहे। ICICI बँकेमध्ये 1500 रुपये 3 मे 2025ला पडलेला आहे। लाडकी बघू शकता एप्रिल 25/5 आणि ते बॅलन्स मी ते काही माहिती खोडलेली आहे, कारण अकाउंट नंबर आणि माहिती खोडायची आहे। 11:20 सकाळी हे जे पैसे आहेत हे त्या लाडक्या महिलेला, लाडक्या भावांकडून हे मिळालेलं आहे। आता तुम्ही मला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत। ज्यांना पैसे आले नाही त्यांनी पैसे आले नाही असं लिहायचं आहे, ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे आले असं लिहायचं आहे। पटापटा कमेंट्स करा बघा। जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही, कारण मेचा हप्त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची अपडेट आहे। ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता येईल अशाच लाडक्या बहिणींना मेचा सुद्धा हप्ता येणार आहे। जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला नसेल तर काय करावं लागणार आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। अगदी 2 मिनिटात आपण सगळी माहिती पाहणार आहोत। कुठेही जाऊ नका। चॅनलवरती नवीन असाल चॅनल आधी सबस्क्राईब करा। बघा, सकाळपासून लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती खटाखट पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। सरकारनं आपला जो वादा होता तो पूर्ण केलेला आहे। 3790 कोटी रुपयांचा चेक हा बँकेत सबमिट केलेला आहे आणि बँकेत सबमिट झाल्यानंतर आता प्रत्यक्षात प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती खटाखट मेसेज यायला देखील सुरुवात झालेली आहे। आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर लाडक्या बहिणींना प्रतीक्षेत होत्या ते म्हणजे एप्रिलच्या हप्त्याची, आणि अखेर ते प्रतीक्षा संपलेली आहे। 11 वाजता जवळपास 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट पैसे पडले आणि लाडकी बहीण आनंदी झाली। परंतु आता तुम्ही म्हणाल आता आमचे गॅसचे पैसे आले नाहीत, मेचा हप्ता आला नाही। लक्षात घ्या, गॅस सिलेंडरचे पैसे 2400 रुपयांचा हप्ता तुम्हाला आजच दिवसभरात 5 वाजेपर्यंत 100% पडणार आहे। सोबतच तुम्हाला मेचा सुद्धा हप्ता आजपासूनच जमा होण्यास सुरुवात आहे, अशी स्वतः आदिती तटकरे मॅडम यांची घोषणा आहे। जो काही हप्ता आहे आपला 10वा हप्ता, 8वा हप्ता, तो तुम्हाला जो आला नसेल त्याचं सुद्धा वितरण हे सुरू राहणार आहे। परंतु प्रश्न आहे, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांना काय करायचं मी 2 मिनिटात सांगतो, परंतु बाकी लाडक्या बहिणींना आजपासून वितरण हे सुरू झालेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, मॅडम काय म्हणतायत। लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास
36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहे, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील।